हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर इथं बघा नारळाच्या झाडावर साळुंखी हा पक्षी बसलेला आहे आणि छान असा आवाज येत आहे त्याचा। आवाज काही फार नाही आहे, मी व्हिडिओ काढायला लागले की आवाज कमी व्हायचा आणि मी गप्प झाले की आवाज वाढायचा। तर हे छानसं दृश्य रमणीय सकाळ आहे, ती आहे गावाकडची। आणि इथं भरपूर झाडं आहेत, नारळ आहे, चिक्कू आहे, पेरू, सीताफळ। तर या झाडांवर आपण जेव्हा साखर झोपेत असतो तेव्हा खूप सारे पक्षी किलबिलाट करत असतात। पण मी नंतर उठले तेव्हा एक अशी बसले होते, तर तिथं छान असे साळुंखी पक्षी आले आणि छान असा आवाज येत होता, म्हणून म्हटलं चला आपण याचा एक छोटासा व्हिडिओ करावा। तर हे जे पक्षी आहेत तर ते फक्त गावाकडेच बघायला मिळतात। आता शहरी भागात हे पक्षी फारसे बघायला भेटत नाहीत। इथं पण नारळावर बसलेला आहे, पण एकदम छोटासा दिसत आहे। आणि गावी पण प्रत्येक ठिकाणी भेटतात। तर मी आता इतक्या वेळेस गावी जाते पण मला कधी दिसले नाही आहेत। खूप दिवसातून आज हे पक्षी मला बघायला मिळाले, म्हणून मी म्हटलं चला आपण याचा आता एक छोटासा व्हिडिओ करावा। आणि बाजूलाच शेत आहे, झाडं आहेत, त्याच्यामुळे इथं पक्षी, मोरांचा आवाज, पिंगळे, साळुंख्या, चिमण्या, आणखीन मोर, लांडोर असे भरपूर सारे पक्षी प्राण्यांचा आवाज येत असतो। जवळच शेत आहे, कोल्हा वगैरे याचा। तर शेतात गाई म्हशी चरत आहेत, तर त्याच्या शेजारी पण हे छान पांढरे शुभ्र असे हे बगळे आहेत। त्याला आम्ही लहानपणी बळया म्हणायचो, बळया किंवा बगळे। तर हे पण फार दुर्मिळ झालेले आहेत, तर ते मला आज खूप दिवसातून दिसले, म्हणून मी ते पण व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे। तर हे जे पांढरे पक्षी आहेत, बळया किंवा बगळे, हे अतिशय शुभ्र असतात। आणि हे जेव्हा आपण शेतीला किंवा ऊसाला ऊस किंवा रानातलं काही पीक असेल तेव्हा दारी धरतो किंवा शेताला पाणी पाजतो तेव्हा हे पक्षी दिसतात। पाण्यात जे काही किडे मकोडे असतात ते खाण्यासाठी ते पाण्याच्या जवळ आलेले असतात। किंवा मग कुठे गाई म्हशी अशी जनावरे असतील तर तिथे पण हे बळया किंवा जे पांढरे शुभ्र बगळे आहेत हे दिसतात। कारण जशा कोंबड्या गाईच्या म्हशीच्या शेणातले किडे वगैरे विखरून त्यात स्वतःचं पोट भरत असतात, तसेच हे बगळे पण आहेत, ते जनावरांच्या शेणातून किडे मिळतील त्याच्यातून स्वतःचं पोट भरत असतात, म्हणून ते जनावरांपाशी पण दिसतात हे बगळे। तर हे बगळे पण खूप दिवसातून दिसले आणि छान वाटलं। आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला का? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि नंतर मी इथंच दारातच सीताफळाचं झाड आहे, ते झाडाचं सीताफळ तोडलेलं आहे। खूप सारी सीताफळं होती आणि ती पिकलेली होती। आणि झाडावर जी पिकलेली फळं असतात त्याची जी चव आहे ती अतिशय गोड असते आणि ती खाण्याची मजाच वेगळी असते। तर अशी मला झाडावर पिकलेली भरपूर सारी सीताफळं भेटली, तर ती मी नंतर खाल्ली, तोडली। आणि हे बघा, हे रानातलं दृश्य आहे। तर ही अशी असते गावाकडची सकाळ, फार छान आणि सुंदर अशी ही सकाळ असते। आजूबाजूला शेती, हिरवीगार शेती, जनावरं, हे पक्षी, त्यांचा किलबिलाट। जेव्हा आपण साखर झोपेत असतो तेव्हा तर हे पक्षी अतिशय आवाज करतात आणि खूप छान असं आपल्याला प्रसन्न वाटतं आपण जेव्हा उठतो तेव्हा। तर हे बगळे आहेत, तर हे थोडे लांब होते त्याच्यामुळं मी झूम करून हा व्हिडिओ घेतलेला आहे, तर ते थोडे ब्लर दिसत आहे। नंतर मी थोडंसं जवळ जाऊन घेतला, कारण आपण जवळ गेले की ते उडतात म्हणून।